आई लहानपणीच गेली, त्यामुळे आपणच घर सावरायचं आहे हे मला खूप कमी वयात समजलं. बाबा माझा रागराग करायचे, मी शिकवण्या घेऊन शिक्षण पूर्ण करते हेही त्यांना पसंत नव्हतं. पण मग मी ठरवलंय की स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचं आणि MPSCची परीक्षा द्यायची. कुणाच्या खोटं बोलण्याचा मला खूप राग येतो, आणि जर कुणी अन्याय करत असेल ना तर ते मी सहनच करू शकत नाही. कारण अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणार हे दोन्ही तितकेच चुकीचे असतात. आणि जो चूक करतो ना त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, नाहीतर तो उभ्या आयुष्यात कधीच सुधारणार नाही. मला असं वाटतं जितकं शक्य आहे ना तितकं प्रेमाने जग जिंकावं. पण कोणी बळजबरीने काही मिळवू बघत असेल ना तर त्याला विरोध हा केलाच पाहिजे. मुळू मुळू रडत बसणाऱ्यापैकी आणि सहन करणाऱ्यापैकी मी मुलगी नाहीच आहे. आणि कोणी जर पैशाची व पदाची मी जास्त दाखवत असेल ना तर ती उतरवून ठेवायलाच हवी. आणि मला जर कोणी उगाच त्रास दिला, माझी बदनामी केली तर मी गप्प बसेन, शांत बसेन असं जर कोणाला वाटत असेल ना तर हा त्यांचा गैरसमज आहे. मी त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि त्या व्यक्तीला धडा शिकवला नाही ना तर नावाची मुक्ता नाही.